नमस्कार, गुड मॉर्निंग. परत एकदा तुमचं माझ्या मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता मी चालू मिरच्या आणायला, आणि मिरच्या संपलेल्या म्हणून मी आईंना बोललो की चला मिरच्या घेऊन येऊ. तर आई बोले आपल्या मळ्यात आहेत तर चल काढून येऊ. तर माझ्या हा घराच्या बाजूचा परिसर आहे. ती 2 वांग्याची झाडं होती छोटी छोटी, आणि हा पपईचा त्याला कली पण आलेली आहे. आणि हा आहे पेरूचा, याला पेरू आलेले आहेत कुठे कुठे. हा पण ह्याला पण भर आलेला आहे. हा आहे लिंबाचं झाड. लिंबाचे पण झाडं 2-3 आहेत आमच्या घराच्या बाजूला. एका झाडाला लिंब लागतात पण ह्यांना अजून नाही लागत. दोन आहेत. हा एक आहे, आणि हा कढीपत्त्याचं आहे झाड. कढीपत्त्याची पण भरपूर झालेली आहे झाडं. हा एक छोटासा आहे कढीपत्त्याचं झाड, आणि हा एक आहे लिंबाचा. ही 2 लिंबाची झाडं आहेत. त्याला अजूनपर्यंत काही लिंबू लागलेत नाही, पण दुसरावाला आहे त्याला लिंबू वगैरे लागतात आणि येतात पण. आणि चालू आहे आता मिरच्याला. इथे केलीचं झाड लावले, कारण ऑलरेडी भरपूर केलीचे असे झाडं लावले आहेत बाजूला. आणि हा एक परत लावलेला आई बघा. आणि पूर्ण जाम गवत झालंय बाबा. इकडे बघा, इथे उसाचं आहे झाड, आणि तो आंब्याचं झाड आहे. आंब्याचं झाड भरपूर मोठं आहे. तिकडे बघा, ऊन पण लय बेकार लागते. म्हणजे आई आणि मी गप्पा गोष्टी करत चाललोय. म्हणजे आई दाखवतात मला काय कुठली कुठली झाडं आहेत, कुठले कुठले नाही, ते आई दाखवत चाललेत मला. चला आता मिरच्या एकदाची घेऊ. चला, आलो आता माल्यामध्ये. आणि या आहेत आमच्या मिरच्या लावलेल्या आहेत बघा. कुठं कुठं लावलेले आहेत ना ते आलेले आहेत. आणि पालेभाजी पण लावलेली आहे, पण ते साईडला ती पण दाखवेन. बघा मिरच्या, आणि मिरची एवढी मोठी आहे ना, खूप मोठी वाढ आहे. इकडे बघा मिरची, आणि अजिबात म्हणजे तिखट अजिबातच नाही मिरची. कितीतरी खा मिरच्या तरी पण काहीच नाही, तिखटच नाही लागत. आई कुटून देतात मिरच्या. आता हे बघा, या मिरच्या भाजीत एवढ्याच घेतल्या, जास्त काही घेतल्या नाही. आणि ते त्या मिरच्या तर मस्त आहे की पाण्यामध्ये धुत आहे नेते. हे बघा आता धुते मिरच्या मस्त की. चला, आजचा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. बाय.